पावसाळा सुरू होताच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे। धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीतील बाहुली धरण हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे। मात्र याच परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील भागवत कुटुंब रविवारी बाहुली धरण व धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेले होते। यावेळी परिसरातील एका टोळक्याने कुटुंबातील महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे। संबंधित महिलेने आणि तिच्या पतीने याबाबत जाब विचारताच टोळक्याने त्यांच्याशी वाद घालून मारहाण सुरू केली। घाबरलेल्या भागवत कुटुंबाने तेथून मोटारीने निघण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्यांचा सुमारे 15 किलोमीटर पर्यंत पाठलाग केला। लाकडी दांडके आणि लोखंडी गजांच्या साहाय्याने मोटारीवर हल्ला करत गाडीच्या काचा फोडण्यात आल्या। या प्रकारामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेनंतर भागवत कुटुंब नाशिकमध्ये परतल्यानंतर त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवत तपास सुरू केलाय। या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या 9 जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे बाहुली धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। दरम्यान पावसाळ्यात बाहुली धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। तसेच पर्यटकांनीही गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। आम्ही इथे काल फिरायला आलो होतो। माझे धीर वगैरे त्यांची फॅमिली 8 जण त्याच्या गाडीमध्ये आलो होतो। आम्ही आमचं इथे जेवण वगैरे केलं, पाण्यामध्ये खेळलो वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो। तर ते 2 जणांनी माझं नाव घेतलं, छेडछाणी केली वगैरे। तर मी त्यांना थोडीशी बडबड केली की अरे तुम्ही काय करताय, काय चाललंय तुमचं वगैरे। तर मग माझे मिस्टर मागून येत होते, तर त्यांना काही लक्षात नाही आलं। पण माझे मिस्टर पण त्यांना बोलले अरे दादा तुला काही कळतं का, बायकांची छेडछाड करतो, पब्लिक प्लेस आहे। तर त्यांनी शिव्यागाळ केली त्या दोघांनी वगैरे असं, म्हणजे हात म्हणजे असं थोडंसं माझ्या अंगावर धावून आले। पण मी थोडी मागे झाले मग मी पण एकदम त्यांना थोडंसं बोलले। नंतर ते दोघं पळून गेले, त्यांना आम्ही हे केलं। त्याच्यानंतर तिथे एक गाडी उभी होती, एक टेम्पो, तिथं ते खाऊ वगैरे विकत होते। तिथं 8-10 मुलं होते, ते आमच्या अंगावर आले। तर का हो म्हणे, काय झालं आमच्या माणसाला तुम्ही का मारता? अरे म्हणे तुझा काय संबंध? म्हटलं भाऊ आम्ही या दोघांना बोललो, ते निघून गेले, तू का नाही आमचे माणूस मग तो शिवीगाळ करायला लागला। मग आमचे पण लोकांनी थोडीशी शिवीगाळ केली वगैरे, थोडीशी नॉर्मली आपली हातापायी वगैरे असं मग थोडी झाली। मग तिथून आम्ही म्हटलं चल जाऊन दे, सोडून दे बाबा दादा, सोड असं करत आम्ही पूर्ण मिटवलो। त्याच्यानंतर पण आम्ही निघालो, सोडून द्या म्हटलं चला। त्याच्यानंतर आम्ही पुढे आल्यानंतर त्यांनी व्हाईट बलेनोमध्ये पुढे येऊन आम्हाला क्रॉस करून आमच्या गाडीच्या काचा फोडायला जे चालू केल्या, तर पूर्ण 20 किलोमीटरपर्यंत आमच्या मागे आलेले, पूर्ण रॉड घेऊन पूर्ण मारलेले। आमची गाडी पूर्ण संपवलेली आहे। मुलं ते अजून पण हे आमचे पूर्ण म्हणजे कोण त्रास दिलेला आहे काय। पण याच्यामध्ये एक चांगलं झालं, पोलिसांनी आम्हाला सगळ्यांनी खूप सहकार्य केलं। आम्ही मग अंबड पोलीस स्टेशन गाठलं, तिथं ते आम्हाला नार्वेकर साहेब त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। आपले इथले इगतपुरीचे बळक साहेब आहे त्यांनी सहकार्य केलं आणि आपल्या त्या मॅडम SP विमल मॅडम त्यांनी पण खूप सहकार्य केलेले। आणि पोलिसांच्या बाबतीत बेफिकर राहा, कोणीच एका शब्द काही बोलू नका, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेले। आज ते होते म्हणून आज आम्ही पंचनामाला आलेलो आहे, आता आज आमची याची डेअरिंग नव्हती। 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत, अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं याच्यामध्ये आत्तापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळ्या इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बलाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत, त्याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते, त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून त्या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेलं आहे। त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेलं आहे।